आज मी कटला फिश फ्राय बनवणार आहे। तर ही रेसिपी एकदम सोपी अशी आहे आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे आणि कमी साहित्यात हे फिश फ्राय होतात। तुम्हीही नक्की एकदा करून पहा, सगळे आवडीने खातील। नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कटला फिश फ्राय बनवणार आहे। तर त्यासाठी इथे कटला फिश हा जवळजवळ पाऊण किलो इथे स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे व आता एक बाउल घ्यायचे किंवा एखादं स्टीलचं वगैरे भांडं घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे बेसन पीठ घेतलेलं आहे मी। हे बेसन पीठ जवळजवळ 3 मोठे चमचे आहे, म्हणजे अर्धी वाटी हे बेसन घ्यायचं आहे। त्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, पाऊण वाटी हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये सुरुवातीला अर्ध लिंबू हे पिळून घ्यायचं आहे किंवा लिंबाचा रस 2 चमचे ही तुम्ही टाकू शकता। 2 चमचे हे लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरचा केलेला हा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हा अंडा करी मसाला मी यामध्ये घालणार आहे। तुमच्याकडे चिकन मसाला जर असेल किंवा मटन मसालाही याला घातला तरी चालतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे। जास्त नाही घालायचं, पण थोडंसं घालायचं आहे। आता हे सर्व मॅरिनेट करून ठेवायचं आहे। 1 तास ठेवा किंवा 2 तास, मी इथे अर्धा तासच ठेवणार आहे। या प्रकारे हे फिशला लावून घ्यायचं आहे। हे पीठ जे आहे ते जास्त पातळ करायचं नाही। जास्त जर पातळ केलं तर हा जो मसाला आहे तो फिशला चिकटून राहत नाही। हे पहा, या प्रकारे हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे पहा, हे सर्व आता मी या फिशला लावून घेतलेलं आहे। आता यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे। हे पहा, आता इथे हे फिश एकदम छान असे मॅरिनेट झालेले आहेत। आता हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा तळूनही घेऊ शकता। तर मी थोड्या तेलामध्ये तळून घेणार आहे। तेल आता तापलेलं आहे, गॅस हा बारीक करायचा आहे आणि हळूहळू हे जे फिश आहेत ते त्यामध्ये सोडायचे आहेत। लगेच उलटायची घाई करायची नाही। ज्यावेळेस आपल्याला वाटते की खालून असं कडक झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला हे फिश उलटायचे आहेत। सुरुवातीला उलटताना पाहायचं आहे की ही बाजू मोकळी होतीये की नाही खालची ते, आणि मग आपल्याला हे फिश उलटे करायचे आहेत। हे पहा, हा फिश एकदम झालेला आहे आणि असा तो मोकळा झालेला आहे। मग समजून घ्यायचं की फिश हे उलटायला आता तयार झाले आहेत। चमच्याच्या साहाय्याने उलटलं तरी पण चालतं, कारण एका याने उलटलं जात नाही आहे ते, त्यामुळे मी चमचा घेतलेला आहे। घाई करायची नाही, हळूहळू करायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। हे पहा, कलर किती छान आलेला आहे। इथे मस्त अशी ही फिश करी पण बनवलेली आहे। तर हा करीचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम नक्की टाकणार आहे, कारण मला आता एवढा वेळ नव्हता।
त्यामुळे हे पहा, छान असे इथे हे फिश तळून झालेले आहेत. 2 ते 3 मिनिट लागतात तळण्यासाठी. तर चमचा हा, समजा तुम्हाला जर समजलं नाही तर झाला आहे की नाही, तळला आहे की नाही, तर हा चमचा असा मध्ये घालायचा आहे. हे पहा, एकदम छान असा हा फिश झालेला आहे. तर हे सर्व आता काढून घ्यायचं आहे. हे पहा, इथे हे फिश फ्राय तळून झालेले आहेत. एकदम छान मस्त असे झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.